बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यातील राजकारणामध्ये भूकंप झाला. अजित पवार यांनी भाजपसोबत का गेलो याचं कारण सांगितलं. आता अजित पवारांनी कारण सांगितल्यानंतर पुतण्या आणि काकांमध्ये वार पलटवार सुरू झालेत. बघूया एक रिपोर्ट. मी साहेबांना सोडलेलं नाही. त्यांच्याशी तुम्ही संघर्ष केला, त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढल्या, आज त्यांच्या सवयी जातात याचा अर्थ त्यांनी सोडले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गेल्या 1.5 वर्षात अनेकदा अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली असा प्रश्न उपस्थित होत होता. याची अनेक कारणं आतापर्यंत अजित पवारांनी सांगितली. मात्र आता अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांची साथ का सोडली याचं कारण सांगितलंय. मी पवार साहेबांना सोडलं नाही, सगळ्याच आमदारांच्या मतानुसार महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं सूचक विधान अजित पवारांनी केलंय. तुम्हाला काही न वाटत असेल की अजित पवारांनी हे आता साहेबांना सोडायला नको होतं. मित्रांनो, मी साहेबांना सोडलेलं नाही. मी साहेबांना सांगत होतं साहेब सगळ्या आमदारांचं मत आहे, माझ्या एकट्याचं मत नव्हतं, सगळ्यांच्याच आहे. सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं. का तर कामाला स्टे आला होता. इथं आता कोण बसेल समाजाला विचारा, राजवर्धनला विचारा, आपण मंजूर केलेल्या कामाला स्टे आला 25 15 वगैरे. म्हणलं हे तापच झाला. म्हणलं लोक मला वेळातच काढतील, पैसे पाठवले पुन्हा स्टे दिला. स्टे बी नव्हता दिला, मी विरोधी पक्ष नेता होतो तुमचा, स्टे त्या सरकारने दिला. शरद पवारांना सोडलं नाही असं विधान अजित पवारांनी केल्यानंतर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. ज्यांच्या विरोधात लढले त्या भाजपसोबत गेले, मग सोडलं कसं नाही असं सवाल टू द पॉइंट मधल्या खास मुलाखतीत शरद पवारांनी अजित पवारांना केला. लोकांच्या समोर आम्ही या विचारानं, या पक्षाच्या नावानं आम्ही मतं मागतोय. ती मतं मागितली लोकांनी दिल्याच्या नंतर ज्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आम्ही मतं मागितली. मतं कोणाच्या विरुद्ध आम्ही मागितली? मागच्या निवडणुकीत भाजपच्या विरुद्ध. आणि अजित म्हणतात सोडलेलं एक असेल त्यांचं म्हणणं, पण ज्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेला निवडणुकीला त्यांच्याच मंदिराला जाऊन बसणं, आपला पक्ष त्यांच्याकडे सुपूर्द करणं, सवय राज्याच्या राजकारणात त्यांच्या सवयीत राहणं, याचा अर्थ काय? आता मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना अजित पवारांचं विधान आणि शरद पवारांनी दिलेलं प्रत्युत्तर याची राजकीय चर्चा रंगली आहे. जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई.